Hi students, I am Manisha and you are watching my channel Take Vidya. Today we are going to take activity of acrostic, word play, acrostic. First, let us understand the meaning of acrostic. Acrostic म्हणजे काय? An acrostic is a poem in which the first letter of each line spells out a word, message. The most common and simple form of acrostic poem is where the first letter of each line spell out the word or phrase. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर acrostic म्हणजे आपल्याला जो शब्द दिलेला आहे त्या शब्दाच्या प्रत्येक पहिल्या वर्डपासून आपल्याला एखादी फ्रेज किंवा एखादी भावना जी आहे ती आपल्याला तिथे लिहायची आहे. त्याला आपण म्हणू ॲक्रोस्टिक. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ॲक्रोस्टिकचे काही एक्झाम्पल दिलेले आहेत. ती एक्झाम्पल्स आपण पुढील स्लाइडवर बघू. फॉर एन एक्झाम्पल स्कूल. स्कूल जे दिलेलं आहे तर स्कूलचं आपल्याला कशा प्रकारे ॲक्रोस्टिक करता येईल म्हणजे आता यामध्ये प्रत्येक शब्दापासून एस स्टार्टिंगला एस पासून सुपर, देन सी कूल, एच हॅपी, ओ ऑन टाइम, ओ आउटडोर प्ले अँड एल लिसनिंग. हे झालं स्कूलचं ॲक्रोस्टिक. म्हणजेच काय, जो या स्कूलमध्ये जो प्रत्येक लेटर आहे त्या लेटरपासून आपल्याला इथे त्याला डिस्क्राईब करायचं आहे एखादी फ्रेज किंवा वर्डमध्ये. दुसरा आपल्याला दिलेला आहे फॅमिली. त्या फॅमिलीमध्ये एफ फादर, ए अँड, एम मदर, आय L love and Y you. Father and mother, I love you. याचप्रमाणे आपल्याला काही ॲक्टिव्हिटीज करायला दिलेल्या आहेत. तर पहिली जी ॲक्टिव्हिटी आहे त्यासाठी आपल्याला शब्द दिलेला आहे होम. आपल्याला होमचा ॲक्रोस्टिक तयार करायचं आहे. हेवन, H फॉर हेवन, O ऑन, M माय अँड E अर्थ. हेवन ऑन माय अर्थ. सेकंड आपल्याला करण्यासाठी दिलेला आहे शब्द मदर. मदरमध्ये एम फॉर माय, ओ ओन, टी फॉर टीचर, एच हेल्पफुल, एनर्जेटिक, आर रिअलिस्टिक. याचप्रमाणे आपल्याला थर्ड एक्झाम्पल दिलेलं आहे टीचर. टीचरचं आपल्याला ॲक्रोस्टिक करायचं आहे. टीचरचं स्पेलिंग TEACHER. T means talented guide. E encourages growth. A always inspiring. C compassionate mentor. H helpful to succeed. E empowers dreams and R radiates knowledge. आता आपल्याला जे एक्झाम्पल्स आता आपण टेक्स्टबुक्समध्ये जी एक्झाम्पल्स दिली होती त्याचं ॲक्रोस्टिक बनवलेलं आहे आणि खाली जी ॲक्टिव्हिटी आहे त्यामध्ये म्हटलेलं आहे तुम्हाला मेक ॲन ॲक्रोस्टिक ऑफ युअर नेम अँड शो इट टू युअर फ्रेंड्स. तर आता तुम्हाला ॲक्रोस्टिक म्हणजे काय हे चांगल्यापैकी समजलं असेल आणि आता आपल्याला स्वतः आपल्या नावाचं ॲक्रोस्टिक बनवून पाहायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मजासुद्धा येणार आहे. तर माझं नाव आहे मनीषा म्हणून मी माझ्या नावाचं एक ॲक्रोस्टिक तुम्हाला एक्झाम्पल म्हणून बनवून दाखवते. एम मॅग्निफिकंट अँड
kind. A. Ambitious in dreams. N. Noble in deeds. I. Inspiring others around. S. Strong and confident. H. Humble at heart. And A. Admirable personality. आता माझ्या नावाचं तर मी बनवलेलं आहे, परंतु आता तुमच्या ज्या नावाचं आहे तर तुमच्यामध्ये काय क्वालिटीज आहे किंवा तुमच्या नावाशी काय रिलेटेड शब्द येतात हे बघून तुम्ही ॲक्रोस्टिक करू शकता. भेटूया पुढील ॲक्टिव्हिटीमध्ये ऑन पेज नंबर 45 फ्रॉम थर्ड पार्ट ऑफ क्लास 8 इंग्लिश. पुढील ॲक्टिव्हिटी आहे स्पूनरिझम.